माझं एवढंच म्हणणं आहे की चौघड्याचा ताल आणि सनईचे सूर ना असे माणसाच्या थेट काळजात घुसायला पाहिजे. बरोबर आहे? असे आतमधून आलं पाहिजे. आतमधून म्हणजे कळलं का? हे बघा, याचा ताल, सनईचा सूर नवरी मुलीच्या काळजाला असं डायरेक्ट भिडला पाहिजे की ती अशी धावत पळत 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 अशी इथे मंडपात ती हजर झाले पाहिजे. मग खरी मजा आहे. हे बघा, माझ्या बरोबर ठेकादार चला. कुठे ठेव? ठेवा इकडे. छान तयारी झाली. हा, अरे वा, छान वाजवताय की जावई बापू. आवडलं तुम्हाला? मी बँड सुद्धा वाजवतो. वाजू? नाही, तसं नाही. एक विचारू का? तुमचं आणि अनुचं लग्न झालेलं आहे, मग पुन्हा हा दुसरा लग्नाचा घाट कशाला? एक गोष्ट तुम्हाला कळत नाही का सासूबाई, की म्हणजे साधारणपणे माणूस लग्न का करतो? तर लग्न हे कसं पवित्र बंधन आहे. म्हणजे अनुच आणि माझं तसं गेल्या 20-22 वर्षापासून पवित्र बंधनातच आहोत आम्ही दोघे. पण झालं काय, मधल्या काळामध्ये तो ढापणे आला आणि मग आम्हा दोघांचं पवित्र जे नातं होतं ते त्यानं अपवित्र करून टाकलं. आणि मग आता अनुच्या सोबत मला पुन्हा एकदा नव्यानं जर संसाराला, आयुष्याला सुरुवात करायची असेल तर आमचं हे जे नातं आहे ते पवित्र करून घेतलं पाहिजे, म्हणून हा सगळा घाट आहे. खरंय म्हणा, नाहीतरी अनुला शुद्ध आणि पवित्र करून घेण्याची गरज होतीच. नाही, हा संसार सुखाचा चाललाय हे दिसत नाहीये का तुला? अगं ते आहेत म्हणून आपण दोघ जण उभे आहोत या घरात. ते आहेत म्हणून माझ्यासारखा म्हातारा इथं हक्कानं राहतोय. अगं ते आहेत म्हणून जावई बापू आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. हे असं असताना सुद्धा तुला जावई बापूंना थांबवताना लाज नाही का ग वाटली? सौरभराव जर या घरात नसतील ना तर या घराला, या वाड्याला, या कुटुंबाला काहीच अर्थ उरणार नाही ग. हे बघ, त्यांच्या सुटकेसाठी आपल्याला जमतील तसे, जमतील ते प्रयत्न हे करायलाच हवेत. हो हो हो, मला मान्य आहे ना, आणि आपण सगळे प्रयत्न करू. मी सुद्धा प्रयत्न करेन. म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या जीवाचा बळी नाही देऊ शकत अप्पा. आणि बायको म्हणून जर मी हा विचार केला तर काय पाप केलं मी, सांगा तुम्ही? नाही, मी तुम्हाला नाही जाऊन. माई मावशी नाही नाही, माई मावशी तुम्ही यांना थांबवा ना. मी आधी पाया पडते तुझ्या. यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करणार आहे? मी बोलले ना की सगळ्यांना असं वाटतं की मी स्वार्थी विचार करते, पण मी स्वार्थी नाही विचार करते. मी काळजी मोठी बोलते. तुम्ही सांगा ना यांना. तुम्ही सांगितलं ना तर ते ऐकतील. माई मावशी ऐका ना, तुम्ही नका जाऊ. मावशी, मी काय हातावर हात ठेवून घरात बसणार नाही. आओ ऐका, माई मावशी त्यांना थांबवा. सचिन, अप्पा तू.
दार उघड ना आई. काय झालं, तू अजून तयार नाहीयेस? सुनेचं स्वागत तू असं करणार आहेस का? बास ना बाबा, आता बास. भानावर नाहीयेस तू. हरवलंय, हरपून गेलंय भान. कधी एकदा मी नवरीच्या वेशामध्ये अनुला पाहतोय असं झालंय माझं. हे बघ, याच्यातली कुठली आवडते तुला? बघ, छानपैकी ह्या साड्या मस्त तयार. लोक नावं ठेवतील, पोराचं लग्न आहे, आई याशी तोंड फुगून तोंड पाडून बसतील. हे बरं दिसतं काय? हे घे, याच्यातली एखादी सिलेक्ट कर. त्या खाली बघ, पहिल्यांदाच लग्न होत असल्यासारख्या माझ्या सासूबाई खाली मंडपामध्ये मस्त अशा नटून फुटून मिरवतात सगळी. आणि तू काय करते? ती आपल्या विचाराने आंधळी आणि तू आपल्या कर्माने. लास्ट वॉर्निंग आहे तुला माझी. हे घे, सिलेक्ट कर. हे बघ मॉम, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत. बाकी लग्नाचा लाडू कसा भरवायचा हे मला चांगलं ठाऊक आहे. मला धमक्या देऊ नकोस. तुझ्या या हातावरचं पाप त्या हातावरच भोगावं लागणार आहे तुला. अनामिकाला मिळवायला निघालास? अरे पण तुझ्या या असल्या प्रयत्नांना मी नाही भीक घालत. मी त्या मांडवात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये आणि अनामिकालाही मी हेच सांगितलेलं आहे. यावं तर लागेलच तुला. येणार नाही. कुठतरी आलं असतं, तुम्हाला घ्यायला हे तरी झालं नसतं. सौरभराव, असे कसे हो अडकलात या माणसाच्या कचाट्यात तुम्ही? हो श्रीमंत आप्पा, हे माझ्या कचड्यात नाहीत सापडले हो, मी यांच्या कचड्यात सापडलोय. माझी बायको पळवली या माणसाने. एका आईचा शाप आहे तुला. तू आता जे काही करतोयस ना त्यात तू कधीच यशस्वी होणार नाहीस. करेक्ट. मला यशस्वी व्हायचंच नाहीये सौरभला मारण्यामध्ये. कळलं का? काय रे, लेका मित्र आहेस ना माझा. मग मित्राच्या लग्नामध्ये तू काहीच नाही करणार? ए भटिया, अरे बोल ना. ते आहे तिथे उभी, तिला सांग ना की नवऱ्याला कशाला एवढं तरस होतेस तू. सांग ना तिला, मला माहिती ती तुझं ऐकेल. अरे किती घाबरतोस रे मला आकाश. इकडे मला बांधून ठेवून माझ्याशी बोलतोय. तुझ्यात हिंमत असेल ना, एकदा मला सोडून दाखव, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. केवढी चरबी आहे रे तुझ्या अंगात. एवढा बांधून ठेवलंय तरी सुद्धा माज आहे ना. माज नाही आहे, सत्य आहे. आणि ते तुलाही माहिती आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून घाबरतोस तू मला. म्हणून तर मला इकडे आणायला 10 माणसं पाठवली. मी हाकून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. झाली का हिंमत? मी इकडे नसताना वाड्याची पायरी चढायची झाली हिंमत? मला बांधून काय होणार आहे आकाश? एकदा हातपाय सोडून बघ, मग बघ मी काय करतो. आकाश, त्याला हात लावायचा नाही.
माझ्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा ही लोक दाखवतात का हो माणुसकी? तुझ्यावर काय संकट आलंय ग? उद्या जर भाऊजींनी आणि अनामिका ताईंनी ठरवलं की मला या घराबाहेर काढायचं, जाणार आहे मी? हा, तेव्हा नाही येणार आहे माझ्यावर संकट? हा, माझ्या डोक्यावर छप्पर आहे का नाही याची खात्री ही लोक करून घेणार आहेत का? तेव्हा माणुसकी दाखवणार आहेत का? वा, छान. म्हणजे या प्रसंगी सुद्धा तुला वाड्यावरचे हक्क सुचतायत. छान. वा, हा वल्ले नीचपणा आहे. मला नीचपणा वाटतोय? हो. स्वतःचा संसार वाचवणं, स्वतःच्या डोक्यावर छप्पर आहे का नाही याची खात्री करून घेणं, स्वतःला संकटातनं वाचवणं, ह्याला जर तुम्ही नीचपणा म्हणत असाल ना तर हो, मी नीच आहे. वल्ले, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आप्पा, मी ना तुमचीच मुलगी आहे. माझ्या अंगात तुमचंच रक्त आहे आणि तुमचेच संस्कार आहेत. यासाठी जेवढी जबाबदार मी आहे ना. तुम्ही सुखी राहा बस. पट्या, एक छोटी फरमाईश आहे फक्त. अगं इतकं काय काय नाट्य घडलंय आता इकडे आणि अजून तुझी एक फरमाईश आहेच. सॉरी हट्ट समज. अगं गंमत केली ग, सांग. गेले काही दिवस पारिजातवरचं वातावरण जरा बंडलच आहे. त्यात आकाश आल्यापासून सगळंच बिनसलं. आता फायनली कुठे गोष्टी सेटल होतात, तर मग मम्माला थोडे दिवस इथे राहू देत प्लीज. ती तुझी मम्मा आहे राधा, तिच्यावर तुझा पूर्ण हक्क आहे, कायम होता आणि नेहमी राहील. तू परवानगी विचारू नकोस, खुशाल राहू दे त्यांना पारिजातवर. अरे हो, आता अनामिका कायमची वाड्यावरच राहणार आहे. आता थोडे दिवस घ्या दोघे जणी एकमेकींशी मिळतं जुळतं करून. आणि हा, कावेरी आजीला पण परत आता कोकणात निघायचंच असेल ना? मला कशाला? अगं असं काय करतेस? मी मगाशी ऐकलं बर का, कोणीतरी म्हणत होतं की मम्मा सेटल झाल्यावरती ती परत जाणार आहे कोकणात वगैरे. मी तसं म्हणाले होते, पण तुला मेलीला चांगलीच घाई झाली ग मला आकलण्याची. नाही असं काही नाही. हा, पण तू भरून ठेवलेल्या बॅग्स मी खाली आणून ठेवल्यात हा, मदत. आई आई तू सांगायचीस तशी मी कधीच वागले नाही, पण तू म्हणायचीस ना सेटल हो. आता सेटल होणार आहे. 20 वर्षापूर्वी असाच आत्मविश्वास दाखवला होतास तू, पण त्याचं काय झालं ते आपण पाहिलंच. असो, एक डाव भूताचा. हा करेक्ट आहे. बघ ना, तुझा जावई भूतच दिसतोय आता. गप ग तट्टापुरे. तू आयुष्यात स्थिर स्थावर व्हावंस, तुझा जम बसावा इतकीच माझी इच्छा होती. ते होत असेल तर मी कशाला मोडता घालू. किमान या वेळेला तरी तुझी पारख चांगली निघेल अशी आशा करूया. किमान हा संसार तरी टिकवा म्हणजे झालं. आणि तू ग अनामिका, तिकडे त्या वाड्यात तुझ्या सासरी सगळ्यांशी जुळवून घे म्हणजे झालं.